अतिशय मंगलमय, आनंददायी आणि तितकाच प्रेरणादायी असा दानशूर व्यक्तींचा सन्मान सोहळा या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतो आहे. आणि त्याही पेक्षा मी सकाळी आल्यापासून मी माझ्या मुलांचे चेहरे पाहतोय. सगळे खूप खुश आहेत, आपल्याला काहीतरी मिळणार आहे. तर या सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री मोरे सर, त्याचप्रमाणे या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या तुमच्या आता लक्षात आला असेल कोण आहेत त्या यशोदा फाउंडेशनच्या संस्थापिका सौ शोभा मोरे मॅडम, त्याचप्रमाणे ज्यांच्या औदार्यानं हा मंगलमय सोहळा या ठिकाणी होतोय ते यशोदा फाउंडेशन ठाणे सौ सावंत मॅडम आणि माननीय सुनील शिंगणापूरकर साहेब, खूप मोठे उद्योजक आहेत. ते या ठिकाणी उपस्थित नसले तरी त्यांच्या शुभेच्छा आहेत. आणि श्री समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मलकापूर चे कांबळे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र जगदाळे सर, व्यासपीठावरती उपस्थित असणारे माजी प्राचार्य माननीय मोरे सर, त्याचप्रमाणे गुल्ला सर, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या दराडे सर, दगडे साहेब, त्याचप्रमाणे पवार मॅडम आणि आमचे नेहमीचे मित्र, या कारण आम्ही दोन कॉलन्या शेजारी आपल्या आहेत शाळेच्या, एक त्रिमूर्ती कॉलनी आणि दुसरी वामबेगी कॉलनी. आम्ही प्रयत्न करतो की या दोन्ही कॉलनीतला एक तरी प्रतिनिधी असला पाहिजे. तर मोरे साहेब आलेलेच आहेत आणि त्रिमूर्ती कॉलनी तर आमची भरपूर इथं असतेच नेहमी. आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय डांगे सर, त्याचप्रमाणे ज्यांच्या कष्टातून तुमचं जीवन घडणार आहे असा असणारा हा आमचा शिक्षक वृंद, इतर कर्मचारी आणि खरं ज्यांच्यावर मी जीवापाड प्रेम करतो ते माझे सर्व तुम्ही लाडके विद्यार्थी मित्र हो. आता या ज्या शाळा आहेत त्या कशासाठी आहेत, तर शाळा या भविष्यातील नागरिक घडवण्याची ही केंद्र आहेत. शाळांमधून आपल्या देशाचा भावी नागरिक घडत असतो, पण खेदानं काही गोष्टी चुकीच्या घडत आहेत. कारण या 15 दिवसामध्ये मी जेव्हा बातम्या ऐकतोय किंवा पेपरमध्ये वाचतोय तेव्हा एवढे प्रचंड संस्कार करणारी एवढी शाळा आहेत, महाविद्यालय आहेत. आणि आज देशामध्ये काय चाललंय बघितलं असेल तुम्ही, कुणी येत मीडिया समोर, मग व्हिडिओ व्हायरल करायचा. पंतप्रधानासारखा माणूस असला, गृहमंत्र्यासारखा असला तरी त्याला बिनधास्त शिव्या द्यायच्या आणि इतक्या खालच्या पातळीवर जायचं, आणखी देशाला शिव्या द्यायच्या. अशा पद्धतीची बाळाला आपली संस्कृती नाही. मला आपल्या शाळेमध्ये घडणारी अशी कार्टी नकोय. काय उपयोगाची येतील, तर या शाळेमधून जी मुलं घडतील ती जबाबदार नागरिक असतील, देशाच्या विकासाला हातभार लावतील, लावलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर शाळेवर, या मलकापूरवर आणि एकूणच सगळ्या देशावर मनापासून प्रेम करतील अशी मुलं आम्हाला घडवायची. आणि मॅडम, खरंच आम्ही ही तळागाळातली मुलं आहेत. कराडमध्ये अशी शाळा तुम्हाला सापडूनही मिळणार नाही. ही गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी, तळागाळातल्या मुलांच्यासाठी आम्ही काम करतोय आणि निस्वार्थीपणे करतोय, हे तुमच्याही लक्षात आलेलं आहे. तर मग या ज्या शाळा आहेत, या शाळांना मध्ये मुलं घडवत असताना आम्हाला सुद्धा भौतिक सुविधांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासते. आणि या सुविधा करायच्या कुठून, कारण त्यासाठी फंड्स खूप लागत आहेत आणि ते उपलब्ध होत नाही. शासन इतकी अत्यल्प मदत करते, कधी कधी हसू येतं. गेल्या वर्षी आम्हाला 21,000 अनुदान आलं आणि 25 वर्षाचं ऑडिट तपासायला जवळजवळ त्यालाच 30,000 द्यावे लागले आणि आम्ही शाळा चालवायची. कशी चालवायची? मग अशा वेळी ही काही दानशूर मंडळी ती पुढे येत आहेत आणि खरंच तीच आमचे आधारस्तंभ आहेत. आणि म्हणून ही शाळा चालवणं थोडस आम्हाला शक्य होते. आता मी बघितलं की
यशोदा फाउंडेशन मॅडमनी सुरू केलं. त्यांच्याविषयी थोडस मला तरी अधिक प्रेम आहे मॅडम, कारण उमर कांचनची ही शाळा आहे आणि उमर कांचनच्या वांगरेटवे त्याचाच पार्ट आहे आणि तिथल्या त्या माहेरवासी नाहीत आणि माहेरवरती किती महिलांचं प्रेम असतं ते मी पाहतोय आणि त्यामुळे असंच प्रेम खरं माहेरावर ठेवा. अजून मधून सुद्धा तुम्ही निश्चितपणे मदत करा. कारण काय होतंय की इथं जर बघितलं आपण, त्या पण शिक्षक आहेत, त्यांनी यशोदा फाउंडेशन स्थापन केले. मला तर वाटतं ते यशोदा फाउंडेशनला दोन पंख आहेत, एक आहे शिक्षणाचा आणि दुसरा आहे समाजसेवेचा. बघा ना, ते शिक्षणातून या छोट्या छोट्या मुलांना घडवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या शिक्षणातून काही मुलं उभी करतायत. कारण खेड्यापाड्यातल्या अतिशय दुर्गम भागातल्या शाळा ते निवडतात आणि त्यांना प्रतिवर्षी गणवेश द्या किंवा इतर काही वस्तू देत आहेत. हा खरोखरच उत्सुक उपक्रम आहे, कारण सोपं आहे ना. या समजा नोकरी करतायत शिक्षण क्षेत्रामध्ये, पण नोकरी करणं हा त्यांचा कर्तव्याचा भाग आहे. हजारो शिक्षक आहेत, लाखो शिक्षक आहेत, म्हणून त्यांना कुणी काय त्यांच्याविषयी कोणी फारसं म्हणजे चांगल्या भावना दाखवतंय का? परंतु मॅडम त्यांच्याही पेक्षा वेगळं काम करतायत आणि म्हटलं जातं जो इंसान खुद के लिए जीता है, जो इंसान खुद के लिए जीता है वो एक दिन मर जाता है. काय जन्माला आला की मरणारच आहे, म्हणजे आला आणि गेला, त्यानं काहीच केलं नाही. जो इंसान खुद के लिए जीता है उसका एक दिन मरण होता है, लेकिन जो इंसान दूसरों के लिए जीता है उसका हर दिन स्मरण होत आहे. आणि मॅडम खरंच तुम्ही स्मरणात आहे अशा पद्धतीचं मॅडमनी काम केलं आणि यशोदा फाउंडेशन हे नेहमीच आठवणीत राहील. कारण त्यांच्या डोक्यामध्ये कशी कल्पना आली मला माहित नाही, कदाचित त्यांच्या यशोदा मातोश्री असावेत ना, मातोश्री आहेत आणि मातोश्रीवर किती प्रेम असतं तुम्हालाही माहिती आहे. आणि त्यांचं नाव कायमस्वरूपी अजरामर करण्याचा हे एक अतिशय चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. खरोखर मॅडम तुमच्या या खास अशा या यशोदा फाउंडेशन साठी सुद्धा मी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आम्हाला जे गणवेश दिलेले, माझी मुलं गरीब घरातली, त्यांच्यामध्ये खूप काही टॅलेंट आहे, फक्त त्यांना संधी मिळत नाही. आणि ती मुलं जेव्हा इथं इंग्लिश मिडियमच्या शाळा आमच्या प्रत्येक गल्लीत एक आहे, ती मुलं जेव्हा छान छान ड्रेस घालतात स्पोर्टचे, तेव्हा माझी मुलं आतून कुठेतरी दुखावली जातात, आम्हाला कधी ड्रेस मिळेल का? आणि खरंच मॅडम तुम्ही आमच्या या मुलांना ड्रेस दिलेला आहे, हे केवळ कापड नव्हे, ही एक मायेची उब आहे. आणि मायेची उब असून सुद्धा मला सांगा, एका प्रकारचे सगळ्यांनी गणवेश घातल्यानंतर काय मजा वाटते? खूप छान वाटतं, कारण सगळ्यांचे एकच सारखे ड्रेस आहेत आणि एक प्रकारे एकता आणि समानता वाढवण्याचं काम मॅडमने मला वाटतं हे आम्हाला ड्रेस देऊन केलेलं आहे. खरोखरच मॅडम तुमचं अगदी सह्यागिरी शिक्षण संस्थेच्या वतीनं, माझ्या या शाळेच्या वतीनं अगदी मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो. अगदी टाळ्या वाजवून त्यांना आपण धन्यवाद देऊया, कारण त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या माजी शब्द मला खरं खटकतोय आणि मी कधीच त्यांच्यासाठी माजी शब्द वापरणार नाही, कारण त्या आजही शाळेविषयी किती सावंत मॅडम कनेक्ट आहेत तुम्हाला माहिती आहे. फोन केल्यानंतर सर मी काय करू हा पहिला प्रश्न असतो. अशी माणसं नाही, कधी एकदा रिटायर होते आणि ह्यातून बाहेर पडतोय अशी म्हणणारीच खूप आहेत. परंतु सावंत मॅडमचं जेव्हा काम मी पाहिलं, 4 वर्ष आम्ही एकत्रितपणे काम करतोय, 4 वर्षामध्ये त्यांचं काम जर पाहिलं तर सावंत मॅडम आणि त्यांचं कुटुंबीय यांनी खूप शाळेसाठी सहकार्य केले, मदत केली, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. मी एकदा अगदी शांतपणे बसलो आणि म्हटलं, सावंत मॅडमनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी किती आपल्याला काय काय दिले, काय काय दिलं असेल आपल्याला. यादी करायला बसलो, मी गणिताचा शिक्षक आहे, सहज व्हायला पाहिजे होतं, पण मॅडम यादी झाली नाही, कारण इतकं तुम्ही काय काय दिलेलं आहे. आणि खरंच तुमचे आभार मानण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे शब्दही नाहीत, इतकं तुम्ही सहकार्य केलेलं आहे. आणि त्यामुळं केव्हाच संस्थेचा इतिहास लिहिला जाईल आणि तो इतिहास आम्ही मॅडम नक्कीच 28 सालामध्ये 50 वर्ष जे आहे ते खूप मोठं साजरं करून आम्ही एक छानशी पुस्तिका काढतोय. त्यामध्ये सुवर्णाक्षर आणि पहिलं नाव सावंत मॅडमचं असेल. आणि सावंत मॅडमनी काय दिलंय हे मी सांगणार नाही, कारण एवढं दिलंय की ते लक्षातही राहणार नाही इतकं.
आणि त्याने आम्हाला भरभरून सहकार्य केले आणि त्या कायमस्वरूपी या शाळेच्या संस्थेच्या घटक असणार आहेत. त्यामुळे त्या तरी कधी यातून वेगळ्या होणार नाहीत. आता दुसरं नाव आहे, एक उद्योजक होते शिंगणापूरकर साहेब. एकदा त्यांच्या मॅडमांनी ते काहीतरी कामानिमित्त या परिसरात आले होते. तुमची प्रार्थना ऐकली, त्यांना वाटलं इथं काहीतरी शाळा चालल्या वाटतं. ते सहज इथं फिरत आले, शाळा पाहिली, थोड्याशा गप्पा मारल्या. मला म्हणलं सर जरा नंबर देता का तुमचा. नंबर घेतला आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी डाऊनलोड केला नाही किंवा मी किती काय देतोय असंही काही म्हटले नाही. आणि मी 1-2 तासांनी साहेब चेक करतोय तर माझ्या अकाउंटला 50,000 रुपये त्यांनी पाठवले. आणि त्यांनी खाली फक्त मेसेज दिला होता, कॅम्प्युटर घ्या किंवा तुम्हाला वाटेल ते घ्या. आणि संगणकाची लॅब त्या शिंगणापूरकर साहेबांच्या मुळे आपल्या शाळेमध्ये झाली. आणि गेल्या वेळी मी म्हटलं साहेब आम्हाला तर आता बेंचेसची गरज आहे. म्हटले सर सांगताय काय, मागायची गरज नाही, नुसतं तुम्ही ऑर्डर द्या लगेच देतोय. आणि 10 बेंचेस दिले. म्हटलं साहेब तुमच्या कुटुंबातल्या लोकांच्या समेत आम्हाला बसायचंय, थोडासा वेळ घालवायचाय, तुम्ही इथं यायलाच पाहिजे. ते म्हटले सर मुळीच जमणार नाही, माझं कुठेही नावही घेऊ नका, काय मागायचं ते मागा, मी निश्चित देईन, परंतु तुमच्या शाळेला इतर वेळी भेट देईन पण कार्यक्रमामध्ये मी असणार नाही. आणि ते आज आले नसले तरी त्यांच्या भावना आपल्याप्रती खूप मोठ्या आहेत. म्हणून खरंच त्यांना सुद्धा आपण अगदी जोरदार टाळ्या वाजून त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. आता यानंतर आपल्या श्री समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मलकापूरचे संस्थापक, कारण त्यांनी मला वाटतं फार कमी वेळ नोकरी केली. त्याला बहुतेक आज कुठेतरी जाणवलं असेल, अरे आपण नोकरी काय करतोय, इतरांना नोकऱ्या देणार. आणि त्यांनी खरंच या संस्थेची स्थापना केली. मी सुद्धा पतसंस्थेचा चेअरमन आहे का, परंतु तरी सुद्धा आम्ही पण ठरवतो की नेहमी पतसंस्था ज्या आहेत ते नफा कमवण्यासाठी असू नये, त्याचा काही जो हिस्सा आहे तो समाजासाठी सुद्धा दिला गेला पाहिजे. आणि म्हणून कांबळे साहेबांनी आता हे जे आपलं व्यासपीठ आहे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, माईक सिस्टीम सुद्धा दिलेली आहे. त्यांचा आवाज शाळेत नेहमीच दुमदुमतोय. आणि नंतर मला म्हटले सर मला पण काहीतरी द्यावं लागेल ना, मग काय मी देऊ. म्हटलं आमच्या मुलांना गणवेश देते, खूप चांगलं आहे. आणि त्याच मध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला आणि 10 गणवेश आपल्या विद्यालयाला त्यांनी दिलेले आहेत. खरंच साहेब कायमस्वरूपी आम्हाला सहकार्य असंच लावू द्या. आणि आता सहज तिथं तुम्ही बॅचेस लावत होता बाळांना, बॅचेस लावत होता सगळ्या पाहुण्यांना, तेव्हा त्यांच्या लक्षात कल्पना आली. म्हटले सर बहुतेक बॅचेस थोड्याशा कमी दिसत आहेत. म्हटलं बहुतेक कमी असाव्यात, मी काय नेहमी शाळेत असतो असंही नाही. तर म्हटले मग काय हरकत नाही, मी 100 बॅचेस देतोय, 100 बॅचेस देतो, मला फक्त आठवण करून द्या. बाळांनो ह्याला मोठं मन लागतं, कोणाचंही काम नाही, दुसऱ्याला द्यायचंय आपल्या कष्टातलं. खरोखर त्यांच्यासाठी अगदी आपण धन्यवाद देऊया. आता यानंतर आमचे जगदाळे सर, माझा जीवाभावाचा मित्र, म्हणजे कायमच आमचं पटलं असंही नाही, कधी कधी भांडण पण आम्ही करतो, कारण मित्र असले की हे सगळं करावं लागतं, आहे की नाही, नाहीतर रंगत येत नाही जगण्यासाठी. तर त्यांनी मी काय केलेलं होतं की एक वेळ फेसबुकला मी स्टेटस ठेवलेला होता, माझ्या विद्यार्थ्यांसाठी अशा गरजा आहेत. त्यांनी 5व्या मिनिटात ते स्टेटस ठेवल्यानंतर 5व्या मिनिटात त्यांनी खाली मेसेज टाकला, मी सुद्धा तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो. म्हणणं वेगळं, प्रत्यक्ष दिलं पाहिजे ना. आणि पुन्हा त्यांच्या कुटुंबामध्ये एवढ्या अडचणी आल्या, पुन्हा आई आजारी असायची, काही घरगुती आणखी प्रॉब्लेम असायचे, इतका वैतागलेला माणूस. पण एक दिवस मला वाटतं गुरुपौर्णिमा होती गेल्या वर्षीची, गुरुपौर्णिमेला एका गुरुला दुसऱ्या गुरुला 5,000ची देणगी पाठवली. म्हटले सर तुम्हाला काही घ्या, त्यातून आपण 20 खुर्च्या घेतलेल्या आहेत. आणि खरंच म्हणजे सेवानिवृत्त होऊन सुद्धा दातृत्वाची भावना असणं हे फार मोठं काम आहे. तर जगदाळे सरांच्यासाठी सुद्धा आपण अगदी जोरदार टाळ्या वाजून त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. आता नेहमी आपण म्हणतो पहा, दानशूर हा शब्द उच्चारला की कोणाच तरी नाव लक्षात येतं. कोणाच येते, कोण असा दानशूर होता सगळ्यात मोठा, नाही तो नेहमी म्हटलं जातं बघा, कर्णासारखा दानशूर हो, शब्द ऐकलाय ना.
कारण त्याचं संरक्षण जे कवच होतं, कवच कुंडल, ती त्याच्या संरक्षणासाठी दिली गेली होती. आणि ती जर कवच कुंडला बाजूला केली तर जीव सुद्धा जाऊ शकतो असं त्या काळामध्ये लिहिलेलं होतं. आणि दान करत असताना एकानं मागितलं तुमची कवच कुंडलं द्या, मागे पुढे पाहिलं नाही. त्यांनी काय केलेली होती, पटकन ती देऊन टाकलेली होती बघा. म्हणून त्यांना आतापर्यंत इतिहासातला सगळ्यात मोठा दानशूर म्हणतात. पण आता कवच कुंड द्यायची गरज आहे का? नाही. आता हे आमच्या मंडळींनी ओळखले, खरंच ओळखलं. आणि मग कोणी खुर्च्या दिलेले आहेत, कोणी गणवेश दिलेले आहेत, कोणी समजा नेहमीचे युनिफॉर्म दिलेले आहेत, साहेबांनी आपला बेंचेस दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी ओळखलं की इथं गरज आहे आणि आपला खिसा रिकामा करतोय एखाद्या दुसऱ्यासाठी, तो खरंच जगातला सगळ्यात श्रीमंत असतो. दुसऱ्याला सुद्धा देण्याचे आपलं दानत असली पाहिजे. आणि खरंच याप्रमाणे तुम्ही सगळ्या मंडळी, म्हणजे अगदी यशोदा फाउंडेशन असेल किंवा ही आमची श्री समर्थ अर्बन पतसंस्था असेल, उद्योजक सिंगणापूरकर साहेब असतील, जगलाय सर असतील, यांनी ओळख लावली आपल्या विविध वस्तू रूपामध्ये आणि इतर काही सुविधा दिलेल्या आहेत. तसं पाहिलं तर या ज्या सुविधा आहेत त्यांच्या मार्फत आपल्याला मिळाला, त्यांनी केलेली आपल्याला जी मदत आहे कोणत्याही रूपामध्ये, त्या मदतीसाठी सह्याद्री शिक्षण संस्था आणि न्यू स्कूल आगाशिवनगर हे खरंच तुम्हा सगळ्यांचं कायमस्वरूपी ऋणी राहील. आणि आपण जी सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो.